देवी आई, मीराचे बाबा इथेही आलेत. हे मला मीराला घेऊन जाऊ देणार नाही आणि मला इथे बंदिस्त करून ठेवतील. देवी वाचव मला. धाव देवी आई, काहीतरी कर. राधा, राधा थांब ना ग राधा. राधा, राधा. अगं पोटची पोर आहेस तू माझी. मला घाबरून माझ्यापासून दूर पळून जाऊ नको बाळा. बोल बोल या तुझ्या अभागी बापाशी बोल राधा, बोल. काय तुला असं पाहिलं ना की मला आपल्या लग्नाचा दिवस आठवतो. त्या दिवशी तू जशी दिसत होतीस तशीच आजही दिसतेस. असं म्हणतात की मुलं मोठी होत जातात तसं नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम कमी होत जातं. इथे उलटच. साफ खोटं आहे रे. माझं तुझ्यावरचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. काहीतरीच तुमचं. थट्टा करण्याची चांगली पद्धत. तुझ्या सौंदर्याची थट्टेत सुद्धा चेष्टा करावी अशी वेळ माझ्यावर कधी आलीच नाही. आजही तू चिरतरुणच दिसतेस. बरं ऐका ना, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मला वाटतंय आपण अथर्वच्या लग्नाची तयारी सुरू करायला हवी. मलाही त्याच विषयावर बोलायचं तुझ्याशी. नाही, मी त्याचं आणि मायाचं त्याला न विचारता लग्न डिक्लेअर केलं खरं, पण अथर्वचा अजून होकार आलेला नाहीये. त्यांनी स्पष्ट नकारही नाही दिलेला. त्यांच्या लग्नासाठी तू पूजा करायची ठरवलीस, त्या पूजेला अथर्व आला ना. म्हणजेच मायाशी लग्न करण्यासाठी अथर्वला काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण त्याचा विचार बदलला तर. म्हणून मला असं वाटत होतं की आपण लवकरात लवकर मायाला आपल्या घरची सून करून घेऊया. माझ्या मनात होतं की मी गुरुजींना बोलवून मुहूर्त काढून घेते आणि मग ते सांगतील त्याप्रमाणे पुढच्या तयारीला लागते. तुम्हाला काय वाटतंय? अथर्वचं लग्न ही तू घेतलेली जबाबदारी आहेस. त्यामुळे तुला जे योग्य वाटते ते तू कर. त्यासाठी माझ्या परवानगीची काही गरज नाही. मला आणखी एका गोष्टीवर बोलायचं आहे तुमच्याशी. मी मायाच्या बोलण्यावर विचार केला आणि मला तिचं म्हणणं पटलं. मायाचं म्हणणं? अंबिकाची आठवण येईल अशा गोष्टी आपण घरात ठेवायला नको. हे बघा, मला कळतंय की ही गोष्ट मला तुम्हाला सांगताना जितका त्रास होतोय तितकाच त्रास तुम्हाला ऐकतानाही होत असेल. चला ठाण्यावाले पैसे काढा. पर सीट 250 काढा. चला लवकर द्या. ओ काय काका, सुट्टे नाही तुमच्याकडे? 500 ठाण्यात उतरल्यावर घ्या मग. हो चला पैसे द्या. तुमचं झालंय. पैसे द्या. हो हा हो ताई. असं कसं झोपलंय ते यार? मीरा, मीरा, ठाण्याला जात आहे ना? हो. 250 द्या. पैसे? आपल्याकडे वेळ कमी आहे. यात तुझ्या गरजेच्या वस्तू आहेत. तू दे घे तू.
हे घ्या आमच्या दोघींचे. दोघींचे? हो, आम्ही एकत्रच आहोत. माझं घर म्हणजे माझं अगं ते रामपुरे आहेत ना, त्यांच्या घराच्या जवळ असं पुढेच आहे माझं घर. आणि रामपुरे म्हणजे ते ग, तुमच्या देवळाच्या तलावात त्यांच्या मुलीचा जीव वाचवला होताच बघ तू. हो, आठवलं मला. हा, पण आपण त्यांच्याकडे का जातोय? अगं तिकडे तुला काम मिळेल. मला त्यांच्या घरी काम मिळेल. हो मिळेल, पण मीरा तिकडे गेल्यावर तुला एक गोष्ट पाळावी लागेल. काय? मी त्या रामपुरेच्या घराजवळच राहते, त्यामुळे तिकडे गेल्यावर आपण दोघी एकमेकींना ओळखतो हे तू त्यांना सांगू नकोस. म्हणजे काय, उगाच मी तुझी शिफारस करते असं त्यांना वाटेल. रामपुरेंना शिफारस केलेली अजिबात आवडत नाही. ताई, माझी शिफारस केलेली मलाही आवडणार नाही.